सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वर्गामध्ये स्वागत आहे. आपण रसायनशास्त्र शिकतोय, पण थोडा कालपासून नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम होता, तर मला पुन्हा एकदा विचारायचं आहे, ऑडिओ व्हिडिओ कसा येतोय त्याला रिप्लाय करा. एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांना, ऑडिओ आणि व्हिडिओबद्दल रिप्लाय करा. क्लिअर आहे? व्हेरी गुड. व्हेरी गुड. बाकी सर्व लोक रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो, ऑडिओ आणि व्हिडिओ बद्दल. स्टुडंट्स, कारण नेटवर्कचा इश्यू येतोय तर सर्व रिप्लाय करतील. ओके, सध्या तरी क्लिअर आहे. अजयचा रिप्लाय छान रिप्लाय हा. राईट नाव इट्स क्लिअर. ओके, तर काल मी तुम्हाला आपण बघा काल काय शिकलो होतो. काल आपण आम्लांचे गुणधर्म पाहिले होते व त्यानंतर दैनंदिन जीवनातील काही आम्ल बघितले होते. यापुढे मी आम्लारीचे गुणधर्म सुरू केले होते आणि तिथंच नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता. तर मला तुम्ही एकदा सांगा की मी आम्लारींचे गुणधर्म रिपीट करू की पुढे जाऊ? आम्लारींचे गुणधर्म रिपीट करू की पुढे जाऊ? स्टुडंट प्लीज रिप्लाय. अच्छा, रिपीट करायचं. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम स्टुडंट्स. तर आपण पुन्हा बघूया. आम्लारींचे गुणधर्म हे आपण बघूया. सर्वप्रथम आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्यांनाही लिहूया. आम्लारी चवींना तुरट, ओके, आणि ते स्लिपरी असतात, है ना. त्यांच्यामध्ये फिसलन असते, घसरतात, ते घसरे असतात. जसं साबण हातात धरला तर तो कसा घसरतो, त्याप्रमाणे आम्लारी, ॲक्च्युली साबणामध्ये आम्लारी असतेच, तर त्यामुळे त्या काय असतात, थोड्या स्लिपरी असतात. ओके, तेही आपल्याला माहिती आहे की लाल लिटमस पेपर काय होतो, त्यामध्ये निळा होतो. आणि प्रमुख घटक, आम्लारींचा प्रमुख घटक असतो OH मायनस आयन्स. हा काय प्रमुख घटक. प्रमुख घटक OH मायनस आयन्स असतात. ओके, म्हणजे हे एकमेव अनायन, हे अनायन आहे, नेगेटिव्ह चार्ज मीन्स अनायन. हा अनायन प्रमुख घटक आम्लारीमधला असतो. ओके, त्यानंतर पुन्हा तेच की आम्लारी तीव्र किंवा सौम्य असू शकतात. तीव्र किंवा सौम्य असू शकतात. तीव्र किंवा सौम्य म्हणजे कसं, त्याला इंग्लिशमध्ये आपण स्ट्रॉंग किंवा वीक असं म्हणतो. स्ट्रॉंग किंवा वीक म्हणजे स्ट्रॉंग बेस किंवा वीक बेस असं असू शकतो. आता मग हे स्ट्रॉंग आणि वीक बेस कसं ठरवायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपण H2O मध्ये सपोज NaOH टाकतोय, ओके, NaOH टाकल्यानंतर आपल्याला काय दिसेल की Na प्लस आयन वेगळा होईल आणि OH मायनस आयन वेगळा होईल. ही जी प्रक्रिया होते याला आपण काय नाव देतो वेगवेगळं होण्याला? याला आपण म्हणतो विचरण. याला आपण विचरण म्हणतो. म्हणजे काय? डिसोसिएशन. डिसोसिएशन होतं म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कटायन्स आणि अनायन्स काय होतात, वेगवेगळे होतात. आता ही प्रोसेस प्रत्येक वेळेस होते, मग तो तीव्र आम्लारी असो किंवा सौम्य असो, या दोघांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. पण गोष्ट काय,
की आपण तीव्र कोणाला म्हणायचं आणि सौम्य कोणाला म्हणायचं. तर ज्या वेळेस या NaOH चे जितके रेणू अवेलेबल आहेत सगळेचे सगळे जर डिसोसिएट होत असतील, सगळ्याच्या सगळ्यांचं विचलन होत असेल, तेव्हा आपण त्या आम्लारींना काय म्हणतो, त्या आम्लारींना तीव्र आम्लारी म्हणजे स्ट्रॉंग बेसिस म्हणतो, है ना. म्हणजे सपोज 100 रेणू असतील तर 100ही रेणू Na+ आणि OH- असे ब्रेक झाले तर ती आम्लारी आपल्याला काय दिसेल, ती आम्लारी कोणती राहील, ती राहील तीव्र आम्लारी. जसं NaOH मध्ये आपल्याला हे दिसून पडतं. ओके. पण जी सौम्य आम्लारी असते, सौम्य आम्लारीमध्ये काय असते, काही % काहीच रेणू काय होतात, डिसोसिएट होतात, काहीच रेणूंचं विचलन होते आणि उरलेले रेणू ते ॲज इट इज असतात. तर हा सौम्य आम्लारीचं उदाहरण घेऊया आपण, ते आहे NH4OH. हा जो NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड हा सौम्य आहे, कारण यामध्ये जितकेही रेणू आपण पाण्यामध्ये विरघळवले तेव्हा प्रत्येकाचं विचलन घडून येत नाही, त्यापैकी काही याच फॉर्ममध्ये राहतात, म्हणून यांना आपण सौम्य आम्लारी म्हणतो. पण हा जो NaOH आहे हा काय तीव्र आम्लारी आहे, कारण यामध्ये सर्वचे सर्व रेणू डिसोसिएट म्हणजे त्यांचं विचलन होते. ओके. हा दुसरा गुणधर्म आपल्याला दिसतो. ओके. पुन्हा तिसरा पॉइंट, सर्व आम्लारी पाण्यात द्रावणीय नसतात. सर्व आम्लारी पाण्यात द्रावणीय नसतात. ठीक आहे, म्हणजे पाण्यात विरघळत नाही. पण पाण्यात द्रावणीय विरघळणाऱ्या ज्या आम्लारी असतात, आम्लारींना अल्क म्हणतात. अल्क म्हणतात. म्हणजे बघा, ऍसिड्स बद्दल पाहिलं, आम्ल, तर ते सगळेचे सगळे पाण्यात विरघळतात, ते सगळे पाण्यात द्रावणीय आहे. थोड्या अधिक प्रमाणात डिसोसिएशन होतं पण ते द्रावणीय असतात. पण बेसेस बद्दल बोललं म्हणजे आपण जर आम्लारींबद्दल बोललं तर प्रत्येक आम्लारी पाण्यात द्रावणीय नसते, पण त्यांच्यापैकी ज्या द्रावणीय असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्क म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये अल्कली म्हणतो. तर अल्कली सुद्धा एक काय आहे, अल्क सुद्धा एक आम्लारीच आहे, पण ती स्पेशल नाव घेऊन काय आली, कारण ती पाण्यामध्ये काय असते, विरघळणारी असते. तर पाण्यामध्ये विरघळणाऱ्या आम्लारींना आपण अल्क म्हणतो. ठीक आहे. आम्लारीच्या pH मूल्याबाबत कसं आहे की pH मूल्य जास्त तर आम्लारी तीव्र असते. जर pH मूल्य जास्त असेल तर आम्लारी काय असते, तीव्र असते. pH मूल्याच्या बाबतीत आपण असं पाहिलं होतं की 7.1 ते 14 या दरम्यान असलेल्या ज्या काही आम्लारी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आम्लारी, त्या सगळ्यांना ज्या या pH ची व्हॅल्यू घेऊन येतात त्यांना आपण आम्लारी म्हणतो. आता यामध्ये जसा चढता क्रम आपल्याला दिसेल, म्हणजे कोणी आपल्याला म्हटलं 8चा pH आहे आणि समजा 12चा pH आहे, तर हे 8 pH आणि 12 pH हा सोल्युशनमध्ये स्केलमध्ये आपल्याला दाखवतं 8 आणि 12. आता हे 8 आणि 12 हे दोन्ही कोणत्या साईडला येतात, आम्लारींच्या साईडला येतात. पण याच्यामध्ये ही आम्लारी जी 14 जवळ आहे त्यांना आपण तीव्र म्हणूया आणि हिला काय म्हणूया, मग सौम्य म्हणू. तर ही सौम्य आम्लारी राहील आणि ही तीव्र राहील. या उलट आम्लांच्या बाबतीत होतं. आम्लांमध्ये काय होतं, ज्यांची pH ची व्हॅल्यू कमी असते तो आम्ल तीव्र अधिक असतो, है ना. म्हणजे आम्लांच्या बाबतीत उलट मोजावं लागतं आणि आम्लारींच्या बाबतीत सरळ मोजावं लागतं. ठीक आहे. पुन्हा तीच गोष्ट की आम्लारींच्या जलीय द्रावणातून विष प्रवाहित होऊ शकते. म्हणजे नेक्स्ट पॉईंट आपण असं लिहू
आम्लारींच्या जलीय द्रावणातून वीज प्रवाहित होऊ शकते. तर अशा कुठल्याही गोष्टीमधून वीज प्रवाहित होऊ शकते ज्यांचे ॲक्वियस सोल्युशन म्हणजे ज्यांचे जलीय द्रावण यामध्ये आयन्स बनतात. जर आयन बनत असतील है ना, पाण्यामध्ये टाकल्यानंतर आयन बनत असतील तर त्यामधून नक्कीच वीज प्रवाहित होऊ शकते. जसं मी तुम्हाला काल एक डायग्राम काढून दाखवली होती, ती पुन्हा दाखवतो. सपोज हा एक बीकर आहे, यामध्ये 2 इलेक्ट्रोड टाकले आणि इथे सर्किट बनवलं. ठीक आहे. आता हा सर्किट, अच्छा इथे काय केला, इथे H2O प्लस NaOH केलं सर्किट. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड ही जी आम्लारी आहे याचं जलीय द्रावण बनवलं आणि आपण याच्यात वीज प्रवाहित होईल का हे बघूया. तर इथे दिसतंय की या सॉलिड माध्यमातून तर फ्री इलेक्ट्रॉन्स वीज प्रवाहित करतील नो डाऊट, पण इथे सर्किट ब्रेक झाला आहे, सॉलिड सर्किट. तर इथे सर्किट ब्रेक झाल्यामुळे या ठिकाणी वीज खंडित राहील असं आपल्याला दिसतं. पण इथे आम्हाला हे माहीत आहे की जेव्हा हे द्रावण इथे आपण बनवतो Na प्लस आणि Cl मायनस असे आयन्स तयार होतात. सॉरी Cl नाही, OH. पुन्हा लिहितो विद्यार्थ्यांना, इथे Na प्लस आणि इथे OH मायनस आयन्स तयार होतात. म्हणजे या ठिकाणी आयन्स आहेत. आता आयन्स आहे तर या इलेक्ट्रोडची पोलॅरिटी काय होते, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचा, इथे पॉझिटिव्ह पोलॅरिटी तयार होते, इथे नेगेटिव्ह टर्मिनल असल्यामुळे इथे नेगेटिव्हिटी तयार होते. आता आम्हाला हे माहिती आहे की OH मायनस आयन्स पॉझिटिव्हकडे शिफ्ट होतील आणि सोडियम पॉझिटिव्ह हे कोणाकडे जातील, नेगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे जातील. ओके. तर हे जेव्हा असे फ्लो होतात तर या दरम्यान चार्जेसचं वहन होऊन येतं, चार्जेस फ्लो व्हायला लागतात. आणि जर या जलीय द्रावणातून चार्जेस फ्लो होत असतील तर इथे जिथे सर्किट ब्रेक झालेलं दिसते त्या ठिकाणी सर्किट पुन्हा बनून येतो आणि इलेक्ट्रिसिटी पूर्णपणे फ्लो व्हायला लागते. म्हणजे आम्ही असं म्हणू की आम्लारीच्या जलीय द्रावणातून वीज प्रवाहित होऊ शकते. वीज कोणत्याही जलीय द्रावणातून प्रवाहित होऊ शकते, फक्त तिथे आयन्स बनलेले पाहिजे. कारण आम्हाला वीज प्रवाहित करून घेण्यासाठी आम्हाला नक्की काय लागते विद्यार्थ्यांनो, तर नक्की आम्हाला लागते आयन्स किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स. तर इथे फ्री इलेक्ट्रॉन्स सॉलिड भागमध्ये फ्लो होतील आणि जे लिक्विड पोर्शन आहे त्यामध्ये आयन्स फ्लो होतील सॉरी. तर असं आपल्याला दिसून पडतं. तर हे आम्लारींचे गुणधर्म आहे. तर विद्यार्थ्यांनो एकदा सांगा, हे तुम्हाला कळले का आम्लारींचे गुणधर्म? एकदा रिप्लाय करा. पुढे चालूया. आता दैनंदिन जीवनातील काही आम्लारी पाहूया आपण. आपल्या रोजच्या लाईफमधल्या काही आम्लारी. आपल्या रोजच्या आयुष्यात आढळणाऱ्या काही आम्लारींबद्दल आपण माहिती घेऊया. ठीक आहे. आता बघा, हा जो आहे सोडियम हायड्रॉक्साईड, विद्यार्थ्यांनो ऑडिओ व्हिडिओ येत आहे का स्टुडंट्स? ऑडिओ व्हिडिओ येत आहे? ऑडिओ व्हिडिओ येत आहे का? ऑडिओ व्हिडिओ येत आहे का?
हा, चला पहिली दैनंदिन जीवनातील आम्लारी बघूया. ती आहे सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड ही आपली प्रथम ओळखीची आम्लारी आहे. त्याला दुसऱ्या भाषेत आपण कॉस्टिक सोडा म्हणतो. कॉस्टिक सोडा, त्याचं सूत्र तर तुम्हाला माहीतच आहे, रेणूसूत्र. हे काय, NaOH. हा कॉस्टिक सोडा असतो, सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. याचा वापर आपण कुठे करतो विद्यार्थ्यांनो? यांचा वापर आपण करतो साबण बनवण्यामध्ये, म्हणजे सोप फॉर्मेशन. सोप जे आपण आंघोळीचं साबण जे बनवतो त्या साबणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH याचा वापर केला जातो. यालाच आपण कॉस्टिक सोडा म्हणतो. यालाच काय म्हणतो? कॉस्टिक सोडा म्हणतो. दुसरा आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा जो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे याला आपण पोटॅश म्हणतो. पोटॅश, ओके. त्याला आपण फॉर्म्युलाइज करतो KOH. त्याचा फॉर्म्युला काय लिहितो आपण? KOH. पोटॅश म्हणतो त्याला आपण. याचा वापर सुद्धा आपण साबण आणि शॅम्पू मध्ये करतो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड याचा वापर आपण साबण आणि शॅम्पू यांच्यामध्ये करतो. साबण शॅम्पूमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरले जातं. म्हणजे आता तुम्ही इथे बघा, हे साबण बनवतं, शॅम्पू बनवतं, यांचं काम काय? यांचं काम आहे क्लिन्झिंगचं. क्लिन्झिंग कळते ना, म्हणजे स्वच्छता, मळाला वस्तूपासून दूर करण्याचं काम. म्हणजे अल्कली बेसेस किंवा आपण आम्लारी असं म्हणूया, यांचं काम क्लिन्झिंगचं आहे, हे आपल्याला दिसून पडतं. तिसरं आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचं टोपण नाव आहे मिल्क ऑफ मॅग्नेशियम. मिल्क ऑफ मॅग्नेशियम. मिल्क ऑफ मॅग्नेशियम. ठीक आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणतात आणि याचा फॉर्म्युला आहे MgOH². मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड याचा फॉर्म्युला आहे MgOH². आणि याचा वापर आपण अँटासिड म्हणून करतो. आता हे अँटासिड काय? तर हे अँटासिड म्हणजे अँटी ॲसिड. अँटी या रूट वर्डचा अर्थ होतो विरोधार्थी. ॲसिडचा अँटा म्हणजे काय? ॲसिडला विरोध करणारा. आता ॲसिडला विरोध कोण करू शकतं? तर ॲसिडला विरोध बेस करते. म्हणजे काय? आम्लांना विरोध कोण करते? तर आम्लारी करते. तर मग आम्लारीला आपण अँटासिड म्हणतो. तर म्हणून या मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडला अँटासिड म्हणतात. आणि अँटासिड आपल्या लाईफमध्ये हे आहे की आपण जेव्हा कधी ॲसिडिटीची फिलिंग होते आणि डॉक्टर आपल्याला ॲसिडिटीच्या गोळ्या देतो, किंवा बघा नेहमी डॉक्टर जेव्हा खूप साऱ्या मेडिसिन्स लिहून देतो आपल्याला, तर त्यासोबत ॲसिडिटीची पण गोळी देतो. म्हणजे ॲसिडिटी होऊ नये किंवा झाल्यास ती तिथल्या तिथे दबून राहावी किंवा तिथल्या तिथे सॉल्व्ह व्हावी, त्याच्यासाठी आपण काय करतो? अँटासिड घेतो. अँटासिड म्हणजे अँटी ॲसिड, म्हणजे ॲसिडिटी दूर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधामध्ये आपण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड जनरली वापरतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड.
नेक्स्ट आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? त्याला आपण म्हणतो लाईम वॉटर. त्याला आपण म्हणतो लाईम वॉटर. लाईम वॉटर म्हणतो चुन्याचं पाणी है ना. चुना आणि पाण्याचं जे मिक्सचर बनतं त्याच्यातला जो चुना पाणी असतो त्याला आपण लाईम वॉटर म्हणतो. याचा फॉर्म्युला कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. तर फॉर्म्युला काय राहील? आपण बघितला आहे फॉर्म्युला. तो फॉर्म्युला आहे CaOH2. हा कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे. आणि याचा वापर काय केला जातो? याचा वापर आपण करतो, जसं तुम्हाला माहिती आहे की घरी व्हाईट वॉश करायचा आहे. व्हाईट वॉश म्हणजे जेव्हा आपण भिंतींना कलर करतो, व्हाईट वॉश करतो है ना, डिस्टॅम्पर वगैरे मारतो, तर त्यामध्ये याचा कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो. तर ही एक बेस आहे जी आपल्याला चुन्या रिलेटेड कामासाठी वापरली जाते. मग आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. पाचवा आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड आहे, त्याला ॲज सच स्पेशल नाव नाही आहे, पण त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे NH4OH. NH4OH आहे. आणि याचा वापर आपण कुठे करतो विद्यार्थ्यांनो? तर यांचा वापर आपण खास करून खत बनवण्यासाठी करतो. खत यांचा वापर खत बनवण्यासाठी करतो है ना. फर्टिलायझर मेकिंगच्या कामात अमोनियम हायड्रॉक्साईड वापरला जातो. हा जो पाचवा आहे तर हा एक स्पेशल बेस आहे. तो आपल्याला कांदा किंवा युरिनमध्ये, युरिन हा ह्युमन वेस्ट प्रोडक्ट आहे, यामध्ये आपल्याला अमोनिया सापडतो. काय सापडतो? अमोनिया. आणि हा अमोनियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल NH3 आहे ना. NH3 हा युरिन किंवा कांदा या ठिकाणी सापडतो. ठीक आहे. तर हे आपले काही विशिष्ट असे बेसेस आहेत. या बेसेसचा वापर हे आंघोळीच्या साबणमध्ये आपण KOH वापरतो. आंघोळीचं साबण. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला बरं, आता मला याच्यासाठी रिप्लाय करा. हे दैनंदिन जीवनातील आमलारी जे आपण वापरतो त्याबद्दल क्लॅरिटी आली. तसं काही इथे विशेष नाही आहे. हे थोडेसे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, नावं आणि त्यांचे फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे. येस, पुढे बघूया आपण. आता सपोज करा 2 असे बीकर घेतले. ठीक आहे. यामध्ये एवढं पाणी भरलं, तेवढाच बीकर घेतला, त्यामध्ये सुद्धा एवढं पाणी भरलं. ठीक आहे. आणि यामध्ये आपण लिंबू रस टाकला, इथे टाकला आणि इथे टाकला. इथे आपण एवढा लिंबू रस टाकला. ठीक आहे. आणि या बीकरमध्ये आपण एवढा लिंबू रस टाकला. ठीक आहे. आता लिंबू रस म्हणजे सिट्रस ॲसिड, सिट्रस आम्ल होतं. या दोघांमध्ये आम्ल आपण मिसळवलंय. आता बघा, या दोन्ही ठिकाणी काय होतं? इथे सुद्धा पाणीच होतं आणि इथे सुद्धा पाणी होतं. पाणीच होतं ना. तर आता या 2 बीकरमध्ये आपण बघूया, तर आपल्याला असं दिसते की हा जो लिंबू रस आहे हा कशाचं काम करत आहे? हा सॉल्यूट आहे. आणि हा पाणी जो आहे हा काय? सॉल्वंट आहे.
सॉल्यूट आहे आणि सॉल्वंट आहे. आता तुम्ही एक मिनिट. सॉल्यूट म्हणजे आपण काय म्हणतो मराठीमध्ये, द्राव्य म्हणतो. आणि सॉल्वंट म्हणजे काय म्हणतो आपण, द्रावक म्हणतो. आणि सॉल्वंट आणि सॉल्यूट, द्राव्य आणि द्रावक यांच्या मिक्सचर जेव्हा बनते त्याला आपण काय म्हणतो, द्रावण म्हणतो. हे आपण पाहिलेलं आहे, त्याला आपण सोल्युशन म्हणतो. ठीक आहे ना, सोल्युशन म्हणतो. द्रावण कसं बनते विद्यार्थ्यांनो, तर सॉल्वंट आणि सॉल्यूट मिक्स होतात है ना, द्राव्य आणि द्रावक मिक्स होतात. बरं, द्राव्य कोणाला म्हणतो, सॉल्यूट कोणाला म्हणतो, ज्याचं प्रमाण द्रावणामध्ये काय असते, कमी असते. सॉल्यूट तो ज्याचं द्रावणामध्ये प्रमाण काय कमी. सॉल्वंट म्हणजे द्रावक कोणाला म्हणतो, जो त्या सॉल्यूटला स्वतःमध्ये विरघळवून घेतो, म्हणजे याचं प्रमाण काय असते, जास्त असतं. आता बघा, आपल्याला असं दिसेल की या ठिकाणी द्राव्याचं प्रमाण जास्ती आहे यापेक्षा, है ना. तर या द्रावणाची सहनती म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन काय जास्त आहे. या द्रावणामध्ये संहती काय जास्त आहे आणि यामध्ये संहती काय, म्हणजे त्याला परत मी लिहितो, कॉन्सन्ट्रेशन काय कमी आहे. हे कमी आहे आणि हे काय विद्यार्थ्यांनो, हे जास्त आहे. तर जिथे आपल्याला द्राव्याची संहती जास्त दिसते त्याला आपण काय म्हणतो, सहंत द्रावण म्हणतो. म्हणजे त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि जेव्हा सहनती कमी असते, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काय असते, कमी असते, तर त्याला आपण विरल द्रावण, मराठीत काय म्हणतो, विरल द्रावण म्हणतो. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण डायल्यूट सोल्युशन असं म्हणतो. तर हे आपण या अगोदर शिकलो आहे है ना. हे आपण जेव्हा क्लासिफिकेशन शिकलो होतो, वर्गीकरण, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. बरं, आता ही गोष्ट आपल्याला, आता लिंबू रस म्हणजे आम्ल झालं ना, हे आम्लारीच्या बाबतीत हे असंच दिसून पडतं. म्हणजे जेव्हा आम्ही आम्ल किंवा आम्लारी द्रावणीय सोल्युशन बनवतो, म्हणजे असं समजा पाण्यामध्ये विरघळवतो, तर जिथे द्रावकाचं प्रमाण कमी असते, त्याला विरल द्रावण म्हणायचं, म्हणजे डायल्यूट सोल्युशन. आणि जिथे द्रावकाचं प्रमाण काय असते, जास्त असते, त्याला आपण काय म्हणतो, सहंत द्रावण. म्हणजे कोणता, सहंत द्रावण म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. तर हे ॲक्च्युली आपण या अगोदर शिकलो आहे, फक्त हे उजळणी म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर आता तुम्हाला कळलं विद्यार्थ्यांनो, एकदा रिप्लाय करा प्लीज, रिप्लाय. आता इथे लिहूया द्रावणांचा साम, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, pH of the solution. pH of the solution. आता बघा, यामध्ये दोन गोष्टी दिसतात. हा P आहे, ॲक्च्युली हा जो सामो वर्ड आहे, आता मराठी वर्ड आहे, आपण ठेवला आहे. पण ज्या ओरिजिनली ज्यांनी हा pH वगैरे शोध लावला, ज्यांनी pH बद्दल आपल्याला माहिती सांगितली, ठीक आहे ना, त्या शास्त्रज्ञाचं नाव सोरेनसन है ना. सोरेनसन नावाच्या शास्त्रज्ञाने हा जो pH चा शोध लावला, तर त्याने जे नाव ठेवलं होतं, तर त्याने pH ठेवलं. तर P चा अर्थ होतो पोटेन्स. याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये पॉवर पण म्हणू शकतो,
तिसऱ्या भाषेमध्ये आपण याला कॉन्सन्ट्रेशन पण म्हणू शकतो. पीचा अर्थ होतो पोटेन्स, पोटेन्स म्हणजे पॉवर किंवा कॉन्सन्ट्रेशन. आणि हा जो H आहे याचा अर्थ होतो H प्लस आयन्स, म्हणजे हायड्रोजनच्या आयनचा कॉन्सन्ट्रेशन एखाद्या द्रावणामध्ये किती आहे हे माहिती करून घेणे, म्हणजेच काय माहिती करणे आपण त्या द्रावणामध्ये त्या द्रावणाचा pH काढणे, म्हणजे त्या द्रावणाचा सामू काढणे. पुन्हा एकदा सोरेनसन या शास्त्रज्ञाने pH स्केल ही डिझाईन केली. pH स्केलच्या बाबतीत आपण कसं पाहू शकतो की हा जो pH आहे यामध्ये P आणि H असे दोन नाव आहेत, छोटा p मोठा H. पीचा अर्थ होतो पोटेन्स, पोटेन्स म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन होते, हे त्याचं लॅटिन नाव पोटेन्स. त्यालाच आपण पॉवर म्हणू शकतो, त्यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणू शकतो. पण कशाचं कॉन्सन्ट्रेशन, कशाचं पॉवर, तर एखाद्या द्रावणामध्ये H प्लस आयन्स किती आहे हे सांगणं, म्हणजे त्या द्रावणाचा काय सांगणं, त्या द्रावणाचा सामू सांगणं. ओके, आता आपल्याला कशाला H प्लस आयन्सची गरज असते, ठीक आहे. आपल्याला हे माहीत आहे की कोणत्याही पदार्थाच्या जलीय द्रावणांमध्ये आम्हाला पुष्कळदा जलीय द्रावण आम्ही बनवायला गेलो तर आमच्याकडे असे भरपूर पदार्थ आहेत की ज्यांच्यामध्ये आम्हाला हायड्रोजन आयन किंवा हायड्रॉक्सिल आयन म्हणजे OH आयन यांचा गुणधर्म सापडतो, है ना. म्हणजे पुष्कळशा पदार्थांची जेव्हा जलीय द्रावण बनवतो तर आम्हाला H प्लस किंवा OH मायनस असे आयन्स सापडतात. ओके, हे H प्लस आणि OH मायनस आयन्स जे असतात ना विद्यार्थ्यांना, यांचं प्रमाण ठराविक असणे आवश्यक असते. जसं तुम्हाला माहिती आहे की H प्लस आयन्स आणि OH आयन्स यांची स्टडी केल्यानंतर आपल्याला असं दिसते की आपल्या जसं मृदा म्हणजे सॉईलमध्ये जर आपण H प्लस आणि OH मायनस आयन्सचं आपण कॉन्सन्ट्रेशन पाहिलं तर मृदा 2-3 प्रकारची आढळू शकते, म्हणजे सॉईल 2-3 प्रकारची मिळू शकते, माती 2-3 प्रकारची. जर याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर आम्हाला ते काय मिळेल, आम्लधर्मी अशी मृदा मिळेल. याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर आम्हाला आम्लारीधर्मी मृदा मिळेल. आणि दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जर समान असेल त्याच सॉईलमध्ये तर आम्हाला ते कशी मिळेल, ती उदासीन अशी जमीन आम्हाला मिळेल, है ना, लँड किंवा मृदा आम्हाला मिळेल. म्हणजे आम्हाला काय दिसतं की पदार्थांचे जेव्हा जलीय द्रावण बनतात तर त्याच्यामध्ये यांचं प्रमाण जर आढळत असेल तर ते प्रमाण काहीसं काय असावं, फिक्स्ड असावं, रेग्युलर असावं, व्यवस्थित असावं. त्यामध्ये कमी जास्त प्रमाण झालं तर ॲक्च्युली ती गोष्ट काय होते, नॅचरली ती बिघडते. मग आता आम्हाला नेहमी मोजावं लागतं का, म्हणजे कसं ना, आता मृदा जशी आहे, फॉर एक्झाम्पल पाऊस पडतो तर पाऊस ॲसिडिक रेन आहे का, आम्ला वर्षा आहे का, हे आम्हाला पाहावं लागेल. मृदेमध्ये काही सॉल्ट्स डेव्हलप झाले का, आमची मृदा आम्लारीधर्मी आहे का. म्हणजे असं समजा की ही मृदा आहे, मृदा सपोज करा आम्लारी आहे. एखाद्या शेतातली मृदा आम्लारीधर्मी आहे आणि इथे पडणारा जो पाऊस आहे, हा जो पाऊस पडतो आहे, पाऊस कसा आहे तर पाऊस आम्लधर्मी म्हणजे ॲसिड रेन पडते आहे. आणि ज्या एरियामध्ये ॲसिड रेन पडते आहे त्या एरियातली जी मृदा आहे म्हणजे सॉईल आहे ती आम्लारीधर्मी. आता हा पाऊस या मृदेवर पडेल, नो डाऊट पडणार. आता मृदेमध्ये आम्हाला दिसते की पाऊस म्हणजे आम्ल आणि इथे मृदा आहे ती कशी आहे, आम्लारी. तर हे होईल आम्लारी. यांचं काय होईल, यांची रिॲक्शन इथे पाऊस पडल्यावर सुरू होईल आणि या दोघांची रिॲक्शन केल्यावर आम्हाला काय मिळते, तर आम्हाला क्षार आणि पाणी मिळतं. ही
उदासीकरणाची अभिक्रिया न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपण पुष्कळदा पाहिली. ते असं दिसून पडतं. म्हणजे काय झालं की पाऊस आम्लधर्मी पडला, ॲसिड रेन आम्लवर्षा पडली, तर मृदा कशी होऊन गेली, तर मृदेमध्ये आता क्षार दिसायला लागले. आता जेव्हा मृदेमध्ये क्षार दिसायला लागतात तर त्या मृदेची काय होते, सुपीकता कमी व्हायला लागते, त्या मृदेमध्ये फर्टिलिटी कमी व्हायला लागते. तर मला हे सांगायचं होतं की हा जो पाऊस पडतो किंवा ही जी मृदा आहे यांची H+ आयन्स आणि OH- आयन्सचे कॉन्सन्ट्रेशन आम्हाला नेहमी माहिती करून घ्यावे लागते. आता नेहमी माहिती करून घेण्यासाठी सोरेन्सननी काय केलं, एक स्केल डिझाईन केली आणि त्या स्केलला आपण काय म्हणतो pH स्केल. त्या स्केलमध्ये आपण द्रावण जो काही असेल, जो काही पदार्थ आहे तो ॲसिडिक आहे, आम्ल गुणधर्मी आहे की बेसिक आहे, आम्लारी गुणधर्मी आहे, हे आपण ठरवू शकतो. बरं, तो आम्लारी आहे, आम्ल आहे हे तर ठरवतच pH स्केल, पण तो सौम्य आहे की तीव्र आहे हे सुद्धा आपण इझिली सांगू शकतो. तर यासाठी या pH मापन श्रेणीचा वापर केला जातो. ठीक आहे, ओके. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला कळलं pH स्केलच्या बाबतीत मी कशाला आपण उपयोग करतो. येस 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 सागर, यू आर करेक्ट. ओके, ओके. मग आता ही pH स्केल कशी असते ते आपण थोडक्यात बघूया. pH स्केल कशी असते ते आपण बघूया. तर ते काही विशिष्ट नाही, ते आपण एक pH मीटर मिळतं, त्या pH मीटरमध्ये जोही पदार्थ आपल्याला मोजायचा आहे त्याचा pH, त्याला आपण त्याच्यात बुडवलं तर आपल्याला ऑटोमॅटिक त्याचा pH माहिती पडतो. तुम्हाला 10वीच्या वर्गामध्ये ते pH मीटरची फोटो किंवा नेटवर इंटरनेटवर तुम्हाला मिळून जाईल. तर कसं असते विद्यार्थ्यांनो ते pH मीटर, तर ती एक लांब अशी स्केल आहे जी सुरू होते 0 पासून. असं समजा हा 0, 1, 2. अशी ती स्केल आहे सपोज, pH स्केल अशी आहे. आणि आपल्याला सर्वप्रथम इथे असं दिसेल की आपण शून्यापासनं उजवीकडे जातोय, शून्यापासनं आपण उजवीकडे जातोय, तर आपल्याला H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन, H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सहती ही काय कमी होताना दिसते. ठीक आहे, कमी होताना दिसते. आता असं केलं तर H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी होताना दिसते. आणि का बरं फक्त H+च्या बाबतीत सांगितलं जाते, कारण pH म्हणजे पोटेन्स ऑफ हायड्रोजन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन म्हणून. ठीक आहे, जर आम्ही असं उलट गेलो तर आम्हाला OH- आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी होताना दिसते. उलट गेलो तर OH- आयन्स कॉन्सन्ट्रेशन कमी होताना दिसते. यामध्ये हा जो 7व्या नंबरचा पॉइंट आहे, 7व्या नंबरचा बिंदू आहे, याचा जेव्हा 7 नंबर असतो तर त्या व्हॅल्यूला आपण पाणी आहे असं म्हणतो. पाणी आहे म्हणजे काय, ही गोष्ट न्यूट्रल आहे, ना ती ॲसिड साईडला आहे ना ती बेस साईडला आहे. ओके, ना ती ॲसिड साईडला आहे आणि ना ती बेस साईडला आहे. म्हणजे 7 नंबरचं pH स्केलमध्ये आपल्याला एखादं द्रावण दाखवलं तर त्याला आपण काय म्हणणार, तर त्याला म्हणायचं
उदासीन, ते द्रावण काय उदासीन आहे. उदासीन आहे म्हणजे काय, तर उदासीन आहे म्हणजे न त्यामध्ये आम्लधर्मिता दिसते, न त्यामध्ये आम्लारी धर्मिता दिसते, न त्यामध्ये ॲसिडिटी दिसते, न त्यामध्ये बेसिसिटी दिसते. म्हणजे आम्ही उदासीनच्या या बाजूला पाहिलं तर आम्हाला सगळेचे सगळे काय दिसतील, आम्ल दिसतील म्हणजे ॲसिड दिसतील. आणि उदासीनच्या उजव्या बाजूला पाहिलं तर आम्हाला सगळे काय दिसतील, आम्लारी दिसतील. ठीक आहे. आता जर मी इथे 7 हा pH प्लॉट करतो तर काय दिसते आम्हाला की आम्ही जसे असे जाऊ या बाजूने मी असंच काढतो, 7च्या अगदी अलीकडे आम्ही जर असे विचरण केलं तर आम्ल सहती वाढते. आम्ल सहती वाढते म्हणजे आम्लधर्मिता 7 पासून इकडे गेल्यावर आम्लधर्मिता वाढते. पण जर आम्ही 7च्या अलीकडे उजवीकडे असं गेलं तर 14 पर्यंत जाताना आम्हाला दिसले आम्लारी सहती वाढते. आम्लारी सहती वाढते. ठीक आहे, आम्लारी सहती वाढते. ओके, म्हणजे इकडे आम्लांची तीव्रता वाढत जाईल. सहती म्हणण्यापेक्षा मी तीव्रता म्हणतो विद्यार्थी. सहती म्हणण्यापेक्षा तीव्रता हा प्रॉपर वर्ड आहे. सहतीमध्ये काय होतं ना, तिथे आपल्याला वॉटर घ्यावा लागतो ना. असा जो असतो हे मापन श्रेणी काय असते, pH स्केलला म्हणतो. आता इथे सपोज करा की आपल्याला कोणी काही मेजर करायला दिलं. सपोज आपण त्याला पहिले pH मीटरमध्ये चेक केलं, आम्हाला सहती मिळाली 4. तर आम्ही त्याच्याबद्दल काय म्हणणार की जे पदार्थ आम्हाला ज्याचा pH मिळाला आहे तो पदार्थ काय आहे, ॲसिड साईडला आहे. म्हणजे तो पदार्थ आम्लधर्मी आहे, ॲसिडिक इन नेचर आहे. जर एखाद्या पदार्थाचा pH आम्हाला 9 सापडतो है ना, तर आम्हाला असं म्हटलं जाईल की तो पदार्थ आम्लारी धर्मी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बेसिसिटी पाहायला मिळेल आपल्याला. ओके, मग रिॲक्शन करताना आपण त्यावर त्या पद्धतीने रिॲक्शन करू शकतो जेव्हा तो आम्लधर्मी आहे की आम्लारी धर्मी आहे हे आपल्याला कळून आलं. त्यामध्ये आणखी सांगायची गोष्ट की जर 1 pH आणि 5 pH असं आम्हाला 2 pHच्या स्केल्समध्ये व्हॅल्यूज मिळाल्या तर आम्ही याला तीव्र आम्ल म्हणणार आणि याला सौम्य आम्ल म्हणणार. तसंच 8 pH आणि 13 pH मिळाला तर ही जी दोन्ही आम्लारीच आहे, पण ही कोणती आम्लारी झाली, सौम्य झाली, आणि ही काय झाली, तीव्र झाली. कारण आम्हाला आम्लारीची तीव्रता या ठिकाणी वाढताना दिसते. तर काही असे घटक आहेत विद्यार्थ्यांनो ज्यांचा सामूह आम्हाला माहिती पाहिजे है ना, कारण ते परीक्षेत कधी कधी विचारतात. जसा मी सांगतो तुम्हाला ते आपण सामूह लक्षात ठेवूया. जो आपल्या बॉडीमध्ये जाठर रस असतो, जाठर रस म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस म्हणतो. गॅस्ट्रिक ज्युसेस, जाठर रस म्हणजे आपलं जे स्टमक आहे, ओके, त्या स्टमकमध्ये पोट जे आहे त्यामध्ये काय असतं की कंटिन्युअस ॲसिड निघत असतं. त्या ॲसिडला जर त्याचा आपण pH मोजलं तर त्याचा pH येतं विद्यार्थ्यांनो 1. आता pH 1 येतं. आता हा जो 1 pH आला तर तो इकडे आला, म्हणजे आम्ही काय म्हणणार की आमच्या पोटामध्ये जे ॲसिड्स आहेत, ॲसिड्स म्हणण्यापेक्षा जाठर रस म्हणायचं, गॅस्ट्रिक ज्युसेस, त्यामध्ये HCl असते, म्युकस असते, आणखी काहीतरी असते. तर ते जे असते त्याचं जे कॉम्बिनेशन आहे, ते ज्युसेस आहेत ते कॉन्सन्ट्रेटेड असतात. का बरं, कारण त्यांचा pH किती मिळतो आपल्याला 1. 1 pH म्हणजे खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन चालतं. ओके, व्हेरी गुड. लिंबू रस जो आहे, लिंबू रस, हा जो लिंबू रस आहे याचा pH आपल्याला 2.5 मिळतो.
2.5 pH, म्हणजे याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, हे सुद्धा एक कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आहे. व्हिनेगर जे आहे, व्हिनेगर त्याचा pH विद्यार्थ्यांना 3 दिसतो. आता बघा हे pH तुम्हाला की नाही कुठे कुठे वेगवेगळे दिसतील. वेगवेगळे म्हणजे कसे की तुम्हाला कुठल्या तरी रेफरन्स बुकमध्ये जाठर रसाचा pH 2 दिसेल. ठीक आहे. आता परीक्षेत आला प्रश्न की जाठर रसाचा pH आणि खाली ऑप्शन दिले 1, 2, 3, 4, तर कोणतं लिहिणार? मी तुम्हाला सांगतोय एक रेफरन्स बुकमध्ये तुम्ही पाहताय एखाद्या तिथे 2 दिसेल, तर असं जर दिसत असेल तर मग मी कोणतं घेणार है ना, कोणतं करेक्ट मांडणार? आणि ऑप्शन दोन्ही आहेत. अशा वेळेस लक्षात घ्यायचं की जे गव्हर्नमेंटच्या पुस्तकं असतात त्यांच्याच आधारावर त्यांचा करेक्ट मानलं जातं, कुठल्याही रेफरन्स बुकच्या आधारावर मानलं जात नाही है ना. म्हणून तुम्ही जे शालेय पुस्तकं असतात, ज्या बालभारतीच्या पुस्तकं आहेत, ज्या आपण शाळेमध्ये स्टेट गव्हर्नमेंट वापरते है ना, स्टेट बोर्डच्या पुस्तकात, त्या पुस्तकामध्ये जी एंट्री आहे तीच करेक्ट मानली जाईल, कारण ती ऑथेंटिक असते. तर म्हणून हे व्हॅल्यूज जर तुम्हाला कुठे दुसरे सापडतील तरी पण तुम्ही या व्हॅल्यूजलाच लक्षात ठेवायचं, कारण या बालभारतीच्या 9व्या वर्गाच्या पुस्तकातल्या आहेत. तर लिंबू रस 2.5 आहे, व्हिनेगर 3 आहे, टोमॅटो रसचा 4.1 आहे, टोमॅटो रसचा इथे तो विद्यार्थ्यांनो 4.1 pH. ओके. पुढे आम्हाला दिसते आम्ल पाऊस. आम्ल पाऊस म्हणजे आम्लवर्षा. आम्लवर्षा आम्लवर्षा हे जेव्हा होते तर याच्यासाठी खास करून रिस्पॉन्सिबल कोण असते आम्लवर्षेसाठी? तर हे पोल्युशन रिस्पॉन्सिबल असते. हे जे धुरांड्यामार्फत चिमणीमार्फत जे गॅसेस वातावरणाच्या वरच्या लेअरमध्ये पसरले आहेत, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड किंवा आणखी असे पॉयझनस गॅसेस, जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होते तर या गॅसेसचं रिॲक्शन त्या पाण्याबरोबर होते आणि हे आपले पर्टिक्युलर ते ॲसिड्स बनवतात. ओके. आणि जेव्हा हे ॲसिड्स म्हणजे किंवा आम्लधारी वर्षा खाली पडते तेव्हा आम्हाला त्याचा फार नुकसान होतं. ओके. तर याचं pH असते विद्यार्थ्यांनो 5.6. आता तुम्ही 5.6 म्हणजे या दरम्यान, तर हे आपण तीव्रतेपासून फार इकडे आलो आहे तर ते सौम्य राहील, पण ते राहील तर आम्ल ना, ते जरूरच काय करणार, नुकसान करणार. मूत्र जे असतं म्हणजे युरिनचा pH असतो विद्यार्थ्यांनो 6 pH असतो. ठीक आहे. पाऊस, दुधाचा pH, दूध पण ॲसिडिक असते, त्याचा pH 6.5. बघा 6.5 म्हणजे काय, फारच कमी असते. शुद्ध पाणी, आता हे लक्षात घ्या, शुद्ध पाणी. शुद्ध पाणी म्हणजे कोणतं पाणी विद्यार्थ्यांनो? शुद्ध पाणी म्हणजे त्या पाण्यामध्ये काहीही मिश्रण नको. डिस्टिल्ड वॉटर त्याला आपण म्हणतो, डिस्टिल्ड वॉटर. ओके. हे जे डिस्टिल्ड वॉटर असते ना याला आपण शुद्ध पाणी म्हणतो. आणि हे शुद्ध पाणी जे असतं त्याच्यामध्ये H2O व्यतिरिक्त काहीच नसतं. जर H2O व्यतिरिक्त काही मिसळलेलं असेल, जसं फॉर एक्झाम्पल आपण जे शहरांमध्ये पाणी पितो, हे पाणी आपल्याला आपल्या कॉर्पोरेशन मार्फत पाठवलं जातं. जसं आता नागपूरमधली गोष्ट घ्या, तर नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे आपल्याला पाण्याची व्यवस्था करून देतं. यांचे प्रत्येक तलावावर वॉटर प्युरिफिकेशन प्लांट्स आहेत, जिथे पाणी शुद्धीकरण प्रकल्प असतात आणि तिथे पाण्यावर प्रक्रिया करून आपल्या नळांमध्ये सोडलं जातं. आता इथे काहीतरी ते मिसळवतात, जसं क्लोरीन मिसळवतात. क्लोरीन हा वायू काय असतो, हा डिसइन्फेक्शन क्रिएट करतो. तर त्यामुळे आता ते पाणी शुद्ध नाही राहिलं, त्याच्यामध्ये क्लोरीनचं मिश्रण आहे, तर त्या पाण्याचा pH 7 येणार नाही. जे पाणी ट्रीटमेंट करून आपल्याला पाठवलं जाते त्या पाण्याचा pH 7 येणार नाही, कारण ते पाणी शुद्ध नाही आहे, त्यामध्ये काहीतरी मिश्रित आहे. अच्छा, पॉयझनसही नाही आहे ते, कारण आपण पितोच ते पाणी, क्लोरीनयुक्त पाणी पितोच, काही प्रॉब्लेम नाही.
ओके. जेव्हा शुद्ध पाणी असेल, म्हणजे जसं आपण दुकानातून बॉटल घेतो पाण्याची, तर त्या पाण्यामध्ये फक्त pH, त्या पाण्याला आपण शुद्ध म्हणूया कारण तो प्युअर H2 असतो असा. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण पाहिलं तर रक्ताचा pH 7.2 येतो. म्हणजे रक्त हा बेसिक साईडला येतो, आम्लारी साईडला. खाण्याच्या सोड्याचे द्रावण, सोड्याचे द्रावण म्हणजे खाण्याचा सोडा तर माहितच आहे तुम्हाला, है ना. तर हा खाण्याचा सोडा आपण नंतर शिकणारच आहोत पुढच्या क्लासमध्ये, नेक्स्ट क्लासमध्ये. त्याचा 8.5 असते, 8.5 असते. 7.5 असते. Am I right? Yes. No, 8.5. Sorry. पहिलेच करेक्टली होतो. 8.5. आपला जो टूथपेस्ट जो असतो याचा 9.5 pH असतो. टूथपेस्ट हा बेसिक्स असतो, म्हणजे आम्लारी धर्मी असतो. बघा, कारण काय होते की आपण म्हणतो ना रात्री जेवण केल्यावर तोंड ब्रश करून घ्यावं म्हणून. रिझन काय आहे की हे दातांमध्ये हे खाण्याचे पदार्थ चिटकतात, गॅपमध्ये साठवून राहतात आणि रात्रभरच्या प्रक्रियेमध्ये काय होतं की तिथे काही बॅक्टेरियाज असतात. हे बॅक्टेरियाज त्या जेवणाला डायजेस्ट करतात आणि तिथे ॲसिडिक नेचर निर्माण होतं. म्हणजे आपल्या तोंडामध्ये ॲसिडिकपणा सकाळपर्यंत बनतो. हा ॲसिडिकपणा आपल्या तोंडामध्ये राहिला तर दातांवर त्याचा इफेक्ट होतो. तर म्हणून दात धुवायचं असेल, साफ करायचं असेल, म्हणजे तो ॲसिड काढायचा असतो आपल्याला. आणि ॲसिड काढायचा असेल तर न्यूट्रलायझेशनची, उदासीकरण प्रक्रिया करावी लागते. म्हणून ॲसिड बेसची रिॲक्शन आपण जेव्हा ब्रश करतो तेव्हा होत असते. ओके. मिल्क ऑफ मॅग्नेशिया मगाशी सांगितलं मी, MgOH ट्वाइस. हा काय असतो? अँटासिड असतो. हा जो अँटासिड आहे याचा आपण घेतो मिल्क ऑफ मॅग्नेशिया 10.5 आहे विद्यार्थी. 10.5 त्याचा pH आहे, म्हणजे तो सुद्धा बेसिक साईडला आहे. ओके. चुन्याची निकडी, चुना असतो त्याचा pH 11 असतो. चुन्याची निकड त्याचा pH काय असतो? 11 असतो. ते हे असे आपले काही दैनंदिन जीवनातील वस्तू आहेत, त्यांचे pH चे फॉर्मेशन आपण असे पाहिले. तर विद्यार्थ्यांना एकदा सांगा, pH तुम्हाला कळून आलं का? बिलकुल. शुद्ध पाण्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात. जर पाणी शुद्ध आहे तर त्याच्यात फक्त H2O राहील. व्हेरी गुड स्टुडंट्स, व्हेरी गुड. तर आता आपण सॉल्ट्सबद्दल माहिती घेऊया आणि ते आपण मंडेपासून करूया. तर आता आम्ही इथे थांबतो. तुम्हाला हे कळलंच आहे, हा चॅप्टरचा आता शेवटचा भाग सॉल्ट जो आहे, क्षार आहे, तो आपण मंडेला करू. तर विद्यार्थ्यांनो, थँक्यू व्हेरी मच. थोडा नेटवर्कमध्ये इश्यू येतच आहे, तरी तुम्ही वर्गाला उपस्थित होते त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपण पुढचा क्लास मंडेला घेऊ. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करावा, चांगला अभ्यास करावा वीकेंडमध्ये, कारण पुढच्या महिन्यामध्ये तुमची राज्यसेवेची परीक्षा आहे. ओके. तर थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. एन्जॉय द वीकेंड अँड स्टडी हार्ड. थँक्स अ लॉट माय डिअर स्टुडंट्स. बाय बाय. थँक्यू.